नेते आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीने धाड टाकली। सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचं पथक 10 ते 12 अधिकारी वायकरांच्या घरी दाखल आहेत आणि ईडीकडून ही कारवाई सुरू आहे। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची ही धाड आहे। ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी पोहोचलेत आणि ईडीकडून वायकर यांच्या घराची तपासणी सुरू आहे। धाड सत्र सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे, मात्र रवींद्र वायकर यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा जमलेले आहेत। नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की आज सकाळी पहाटेच म्हणजे 7च्या सुमारास ईडीचे 10 ते 12 अधिकारी जे आहेत ते रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय सध्या मी घटनास्थळीच आहेत। ईडीचे अधिकारी जे आहेत रवींद्र वायकर यांच्या घरात काही कागदपत्रांची पडताळणी करत आहेत, छाननी करतात। सध्या त्यांच्या इमारतीच्याच खाली म्हणजे आपण पाहिलं तर अंधेरी पूर्व आहे आणि कल्पतरू ही सोसायटी आहे 2C, या ठिकाणी आपण आहोत आणि ईडीचे अधिकारी जे आहेत ते सकाळी पहाटेच या ठिकाणी दाखल झाले। सध्या आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती त्यांच्या निवासस्थानी पाहायला मिळते। जवळपास आपण पाहिलं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीकडनं गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोबतच 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर ईडीकडून आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणात चौकशी जी आहे ती रवींद्र वायकर यांची करण्यात आली होती। सोबतच आपण पाहिलं होतं की त्यांच्या पत्नीची देखील चौकशी जी आहे ती करण्यात आली होती ईडीकडून। जवळपास आपण पाहतोय की 10 ते 12 अधिकारी जे आहेत ते सध्या त्यांच्या निवासस्थानी आहेत। घरामध्ये कागदपत्र काही जे आहेत त्यांची छाननी करताना पाहायला मिळतात। एकूण 4 ठिकाणी जी आहे ती आज ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे, छापेमारी जी आहे ती सुरू आहे। काही महिला कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय सांगाल, किती वाजता तुम्ही आलेला आहात आणि ज्यावेळी ईडीचे अधिकारी आले या ठिकाणी त्यावेळी तुम्ही होतात का, काय सांगाल? आम्हाला काय बोलायचं नाही, ते आमचे वरिष्ठ बोलतील। जेव्हा मी टीव्हीवर बघितलं तेव्हा मी इकडे आलो, सगळे मीडियावर आले तेव्हा। बाकी आम्हाला साहेबांबद्दल काही बोलायचं नाही। जे आहेत ते आमचे मोठे अधिकारी आहेत, वरिष्ठ आहेत, ते सगळे साहेबांबरोबर बोलतील आणि आम्ही साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथं सगळ्या महिला आलेल्या आहेत। नक्कीच आपण पाहू शकतो जगदीश की मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते आहेत या ठिकाणी। ताई, काय सांगाल, ईडीकडून ज्या पद्धतीत छापेमारी सुरू आहे, त्यांच्या पत्नीची देखील याआधी चौकशी ईडीकडनं करण्यात आली होती, काय सांगाल? मला त्यातलं काहीच नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। आम्ही आता मीडियामध्ये बघून आम्ही साहेबाला पाठिंबा द्यायला आले। काय वरिष्ठ लोक तुम्हाला उत्तर देणार त्याच्यावर। जगदीश, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते खरं तर पाहायला गेलं तर जमलेले आहेत आणि सोबतच मातोश्री क्लब म्हणजेच निवासस्थान आणि मातोश्री क्लब जे आहे रवींद्र वायकरांचं त्या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। सोबतच इतर आणखीन 2 अन्य ठिकाणी देखील ही छापेमारी जी आहे ती सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ही संपूर्ण ईडीची छापेमारी जी आहे ती सुरू आहे। कारण याआधीही आपण पाहिलं होतं की जे मैदान आहे जोगेश्वरी मधलं, या मैदानावरतीच म्हणजे खेळाच्या मैदानावरती बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी जी परवानगी घेण्यात आली होती ही चुकीच्या पद्धतीने परवानगी घेण्यात आलेली आहे। या संबंधित असो किंवा इतर अन्य जे काही प्रकरण आहेत या संबंधित ही चौकशी जी आहे ईडीकडनं केली जात आहे। सध्या आपण पाहिलं तर त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। सोबतच जवळपास असलेलं त्यांचं मातोश्री क्लब आहे त्या ठिकाणी देखील ईडीचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामुळे जवळपास 4 तास उलटून गेलेले आहेत। सकाळी 7 वाजता हे ईडीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अद्याप ही चौकशी जी आहे, ईडीची छापेमारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। जगदीश, मीनाक्षी, तू या ठिकाणी लक्ष ठेवून राहाच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।